जय जय रघुवीर समर्थ. मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक 181 पाहणार आहोत. नव्हे चेटकी चाळकू द्रव्य भोंदू, नव्हे निंदकू मच्छरू भक्ती मंदू, नव्हे उन्मतू वेसनी संग बाधू, जगी ज्ञानिया तोची साधू अगाधू. जय जय रघुवीर समर्थ. या श्लोकात समर्थ खरा सद्गुरू कोण, त्याची लक्षणे कोणती, तो कसा असावा हे सांगत असतानाच भोंदू गुरु कसा असतो त्यांचीही लक्षणे या श्लोकामध्ये समर्थांनी आपल्याला सांगितलेली आहेत. समर्थ म्हणतात, नव्हे चेटकू चाळकू द्रव्य भोंदू, अर्थात गुरु हा चेटूक करणी करणारा नसावा, तांत्रिक मांत्रिक नसावा. खऱ्या साधूची ही लक्षणे होऊच शकत नाहीत. तसेच तो चाळकू म्हणजे दुसऱ्यांना फसविणाराही नसावा, लोकांची दिशाभूल करणारा नसावा. तसेच तो द्रव्य भोंदूही नसावा. म्हणजे काय, लोकांना फसवून त्यांच्याकडून पैसे लुबाडणारा नसावा. खरा जो साधू असतो त्याला मुळी पैशाचा मोहच नसतो, तो निर्मोही असतो. तो कधीच कुणाला फसवत नाही आणि खोटे बोलून कुणाला लुबाडतही नाही. पुढे समर्थ म्हणतात, नव्हे निंदकू मच्छरू भक्तिमंदू, अर्थात तो दुसऱ्यांची निंदा मत्सर करणारा नसावा. निंदा करणे हे फार मोठे पाप आहे. खरा जो साधू असतो तो कधीच कुणाची निंदा किंवा मत्सर करीत नाही. कारण प्रत्येक प्राणीमात्रामध्ये ईश्वराचा निवास आहे असे तो मानतो. म्हणून तो कुणाचीही निंदा किंवा मत्सर करत नाही. आपण जर कुणाची निंदा केली तर ती ईश्वराची निंदा होईल. तसेच कुणाचा मत्सर केला तर तो ईश्वराचा मत्सर केल्यासारखा होईल. म्हणून तो कुणाचीही निंदा अथवा मत्सर करत नाही. निंदा करणे म्हणजे ईश्वराला नावे ठेवणे असे तो मानतो. तसेच तो भक्तिमंदू असतो. भक्तिमंदू म्हणजे भक्तिहीन असतो. भोंदू साधूच्या हृदयामध्ये ईश्वराप्रती जराही भक्ती नसते. तो फक्त भक्तीचं नाटक करीत असतो. तो असे दाखवतो की मी फार मोठा भक्त आहे, पण वास्तविक पाहता त्याच्या हृदयामध्ये भक्ती अनुमात्रही नसते. पुढे समर्थ म्हणतात, नव्हे उन्मत्तू वेसनी संग बाधू. जो उन्मत्त असतो तो खरा साधू होऊच शकत नाही. उन्मत्त म्हणजे बेभान वागणारा, दुसऱ्यांना दुखविणारा, बेशिस्त असा असतो. पण खरा साधू जो असतो त्याचं जीवन हे आदर्श असतं. तसाच जो भोंदू साधू असतो तो व्यसनी असतो. त्याला कशाचे न कशाचे तरी व्यसन लागलेले असते. तो स्वतःबरोबर इतरांनाही व्यसनाच्या नादी लावतो. असा साधू खरा साधू असूच शकत नाही. खरा साधू हा तर निर्व्यसनी असतो. त्याला असेल व्यसन तर एकच असते. ते कोणते, तर भगवत नामाचे, म्हणजे भगवंताच्या नामात रममान राहण्याचे हेच व्यसन त्याला असते. आणि तो इतरांनाही त्याच व्यसनाच्या नादी लावतो. तसेच खरा साधू हा संगबाधू नसतो. संगबाधू म्हणजे ज्याच्या संगतीत राहिल्याने माणूस बिघडतो. पण खऱ्या साधूच्या संगतीत जो राहतो त्याचे कल्याणच होते, तो बिघडू शकतच नाही. संत संगतीचा महिमाच असा आहे की त्याच्या संगतीत राहिल्याने आपली प्रगती होते, आपल्या जीवनाचे सार्थक होते.
पुढे समर्थ म्हणतात की जगी ज्ञानिया तोची साधू अगाधू. अर्थात जो ज्ञानी आहे, ज्याला आत्मसाक्षात्कार झालेला आहे, जो आत्मज्ञानी आहे, असा जो साधू आहे तोच खरा साधू होय आणि तोच गुरुपदाला योग्य आहे. आणि आपण अशाच गुरुला शरण जावे असे समर्थ आपल्याला या श्लोकामध्ये सांगत आहेत. म्हणून समर्थ म्हणतात, नव्हे चेटकी चाळकू द्रव्य भोंदू, नव्हे निंदकू मच्छरू भक्तिमंदू, नव्हे उन्मतू वेसनी संग बाधू, जगी ज्ञानिया तोची साधू अगाधू. जय जय रघुवीर समर्थ.